चला तर मंडळी, फायनली आम्ही रेडी होऊन निघालो कोल्हापूरला, ज्योतिबाला, अंबाबाईला. आणि अजून आपला जेवढा वेळ भेटेल तेवढं आपण सगळं करू. ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला लागेल. ज्योतिबाच्या नावानं चा तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय. दक्कनचा राजा ज्योतिबा बघू शकता. चला तर मग आता घेतले आपण ओटी. चला आपण आता आशीर्वाद घेऊयात ज्योतिबाच्या राजाचा. ऊन आहे जरा. काय बोलतो? बहुत मजा आया बोला. कसे भावांनो, इथं आपल्या ज्योतिबाला नवरदेवाचे जोडपे येतात पाया पडायला. हा, नवीन जोडपे बघू शकता. हा, सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. कसं आहे गुलाल. गुलाब जाएगी आपको. आपला ज्योतिबा चालत आहे. लाकड पोटात गेलं तर काय फरक पडत? प्लास्टिक तर नमस्कार मंडळी, आपण पोहोचले महालक्ष्मीच्या मंदिरात. बघू शकता, भाविकांची आज वोटिंग असली तरी गावाला तरी गर्दी खूप आहे. फायनली आपण पोहोचलोय मित्रांनो. बघू शकता महालक्ष्मीचं मंदिर किती सुंदर असा आर्किटेक्चर आहे. मुखदर्शन लिहिले. म्हणजे आनंद काय बोलतो? तिरुपती बालाजीला गेले ना की लक्ष्मीचं दर्शन घ्यावं लागतं. हा,
तर नमस्कार मंडळी, आपण पाणीला पोहोचलो आहे छत्रपती शाहू महाराज पॅलेसला. पाहू शकता खूप पब्लिक आहे. एंट्री फी किती होती? एंट्री फी आहे. ज्याला कोणाला यायचं असेल इथे स्टार्टिंगला गेटच्या येतात एंट्री फी आहे मित्रांनो. आतमध्ये डायरेक्ट कोणाला काय नाही तर घेत नाहीत आतमध्ये, डायरेक्ट हाकलतात पाठी. आतमध्ये मला वाटतं कॅमेरा अलाउड नाही आहे. तोपा बघू शकता प्राचीन काळी. त्यांनी तर तोप लावायला दिली तर आपण नक्कीच लावून तुम्हाला दाखवू. भावनो कोल्हापूरला येत आहे तर नक्की छत्रपती शाहू महाराज पॅलेसला नक्की या. खरंच आतमध्ये खूप असे सुंदर दृश्य बघण्यासाठी, रिअल ॲनिमलचे तुम्हाला अनुभव येईल. वाघ आहे, भरपूर सारे प्राणी आहेत तिथे आणि त्यांना बघून असं वाटेल तर खरंच समोर उभे आहेत. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या शाहू पॅलेसला. चला तर मित्रांनो, तुम्हाला पन्हाळगड दाखवतो. गाईड धीरज पाटे आणि अमोल जाधव. अमोल जाधव, हा, तर आपण आज यांना गाईड करूयात, पन्हाळगडाची थोडी माहिती देऊयात. तर हे असं गाड करायचं. तर हे बघू शकता तुम्ही, तटबंदी आहे इथून. तर खरंच खूप छान असा गड आहे. खूप मस्त हवा पण सुटली आहे. हो, गडावरती तशी बघायला गेले तर राहण्याची, शौचालयाची सगळी सोय केली यांनी. हा, ती खूप मस्त खाण्याची गेली. वगैरे मस्त केले, पण त्या सोयीमुळेच त्यांनी रोड बांधलाय. बघू शकता इथून कसे काय ते सैन्य येत असतील ना खालनं वर. केव्हाच्या काळात इथंच त्या इंग्रजांना वरनं मारलेलं, इथंच. इथून धक्का मारला जातो. धक्का नाही, ती खालनं वरती येत होती तेव्हा त्यांना इथंच थांबवलेलं महाराजांनी. त्यांच्या रस्ते आपल्याकडे आहे रे. हा, असे आपल्या इथं रस्ता नाही कापल्या, ते बंदुकी घेऊन येत होते, त्यांना डायरेक्ट तोफांनी उडवलं. बॅग काय असते घरी मला. बाकी असलंय का? तर भावांनो, हे काय आहे तुम्हाला अमोल सांगेल. अमोल, हे काय आहे? हे पन्हाळगडाचं एक छोटस आहे काहीतरी. हा, बघितलं, एवढं छान गाईड केलं अमोलने. खरंच खूप छान असा गाईड आहे. तुम्ही कधी पण पन्हाळगड येत असेल तर अमोल गाईडला नक्की बुक करा. हो, काय आहे ते? कारण आतमध्ये गेलाच काय ते. हा, तर तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवतो मित्रांनो. तुम्हाला confusion नको सध्या व्हायला. गोष्टी काय बोलू. थांबा, इथं लिहिलंय तुम्हाला. अमोल, अरे हीच ते सज्जागोटी. किल्ल्यातील उंचावरील दिस डबल मोक्याच्या स्टोरी. ठिकाणावरून अच्छा, मराठीत आहे का? वाचा अमोल गाईड. सरोवर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी बांधलेल्या या सुबक दुमजली वास्तूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने आहेत. बिजापूरच्या सुलतान इब्राहिम आदिलशहाच्या कारकिर्दीत मकसूद आका याने सोहर सन 1008 इ. 1607 मध्ये ही वास्तू बांधलेली येथे पारशी शिलालेख नमूद आहे. चला तर मग, बघितलं एवढं छान त्यांनी गाईड केलं आपल्याला. आता आपण वरती जाऊन बघूया नक्की काय आहे घरमध्ये. शिलालेख नमूद केले काय ते. चल. तुम्हाला कॅरी करायला. हे बघा, इथून आपल्याला सगळं व्ह्यू दिसतोय, पण जेव्हा दुश्मन आपल्याला बघत होते ना त्या साईडनं, तर त्यांना काहीच कळत नव्हते की आपल्याला कोण बघते की नाही. ही याची खासियत आहे.
तर भावांनो, हा आहे सध्या कोटीच्या प्रभावतालचा परिसर. ह्या गाड्या वगैरे हे सगळं घर आत्ता बांधले, पहिले एवढं काही नव्हतं. हे सगळं आपण आता आलो. केलंय. बघू ना सॉरी. तर नेक्स्ट पॉइंट शिवाकाशी नेक्स्ट पॉइंट नाही, आता हे आपण बघूयात पुढे काय आहे. तर अमोल गाईड हे काय आहे? आत गेलो बघू आपण तर. हा, ते आता आधी गेलं पण कळेल. माझी असं पण लांबून first time नाही. आहे ते हा, गाणं असं करायचं. लांबून कसं कळेल ते काय आहे? माझी पण फर्स्ट टाइम गाणे करायचं, तुम्ही जरा समजून घ्या प्लीज. हा ना, उद्या आम्ही काय सांगाल तुम्ही बोलणार माहितच नाही आम्हाला. तर हे अशा प्रकारे हे काहीतरी मिस्ट्रियस आहे, आपल्याला माहित नाही जाऊन काय अर्थ आहे. जाऊ दे, आपण विचारू कोणाला तरी. अमोल गाईडला सध्या फर्स्ट टाइम असल्यामुळे त्यांना एवढा एक्सपिरियन्स नाही, ते हळूहळू शिकतील. कालांतराने काय होईना शिकतील. ते बघू शकता, हे आता बांधलेलं दिसतंय ना की आधीच आहे? हे आत्ताचं म्हणजे जुनं आहे, पण एवढं जुनं नाही. अच्छा. 15, 20, 25, 30 वर्षापूर्वी. तर हा झाला आपला सज्ज कोटी एक पॉइंट. आता आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊयात. अच्छा तेव्हा आणि हो मित्रांनो, पन्हाळगड हा छोटा नाही. यांनी पाक त्यांना 8 किलोमीटर मध्ये बायफर्फिकेट केलं आणि प्रत्येक इथे स्पॉट्स आहेत. आणि ही गाडी तुम्ही नेऊ शकता इथे, नाही तर तुम्ही गाईडही घेऊ शकता. गाईडचे चार्जेस 500च्या वरती आहेत. पण आपला अमोल गाईड असेल तर त्याचे चार्जेस किती आहेत? 200 रुपये ओनली. तुम्हाला 300 मध्ये डिस्काउंट. 200 रुपये ओनली. पण चालत फिरायला लागेल ना, गाडीवरती नाही. म्हणून तो 200 बोलला ना. पन्हाळा सब कॅपिटल ऑफ मराठा टायगर्स. त्यावेळी कोणाकडे होता? पन्हाळगड विजापूरकडे. आता महाराजांनी जिंकलं, अफजल मारलं, पन्हाळा जिंकलं. हार्ट अटॅक कोणाला येणार? आदिलशाह ने अरे भाई इसने हमारा अफजल खान हमारा सब कैपिटल जीता, अब इसको कुछ तो करना पड़ेगा, क्योंकि ये सब कैपिटल में आकर हमारे ये सॉरी पन्हाळा जीत सकता है यहाँ पर आकर, तो कैपिटल में आकर मेरी गर्दन पकड़ने में इसको इतना देर लगे, इसलिए इसको यहाँ पर ही रोकना पड़ेगा. म्हणून छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी आदिलशाहनं डोक्यासोबत ताकद वापरण्याचं पडतं. अँड हिज नेम सिद्धी, अँड हिज नॉट बिलॉंग टू इंडिया, बिलॉंग टू आफ्रिका. आणि इंडियामध्ये गुलाम म्हणून तो व्यापारासाठी त्याला आणलेला होता विकण्यासाठी. आणि इंडियामध्ये तो सेटल्ड पर्सन कुठं झाला तर आंध्राच्या कर्नूलचा सुभेदार सिद्धेश्वर, ज्याला विजापूरच्या दरबारमध्ये बोलवलं. आल्यानंतर हाजी हुजूर बताइए क्या करना है, जाओ शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड़ कर लेकर आओ. तर तो म्हणतो मैं तो अपनी सल्तनत का, शिवाजी ठहरे उनके सल्तनत के, मैंने न कभी उसको आमने सामने देखा ना उसने मेरे को देखा, बस उसको पहचानूंगा कैसा. आपके पास तस्वीर है या देखने वाली शख्सियत है? क्लिक झालं. अखंड आदिलशाहीमध्ये छत्रपती शिवरायांना पाहणारे 2%. फर्स्ट नेम अफजल खानाचा मुलगा फाजल खान, अँड सेकंड आपल्या महाराजांचे रिलेटिव्ह कर्नाटकचे मोदवंशी वाजी पडे, यांना या ठिकाणी पाठवण्यात आलं. पावणे 4 महिने पन्हाळ्याला वेढा पडला. महाराज ज्या मॉन्युमेंटच्या वरती उभारून सिद्धेश्वरच्या वेड्याची पाहणी करायची ती हीच सज्जा. आणि इथंच महाराज विचारतात, अरे या भागात माझ्यासारखं कोण दिसतं का? नाव आलं नरवीर. शिवाकाशीत 2 पालख्या रवाना झाल्या, इथूनच रवाना विशाळगडला गेलेल्या. अगदी बरोबर. अँड लास्ट इम्पॉर्टंट, एका बापानं आपल्या मुलाला, एका मुलानं आपल्या बापाला आयुष्यात पन्हाळगडावर शेवटचं बघितलं याच इमारतीमध्ये, ज्या राजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. डेट 13 जानेवारी 1680. महाराज इथून निघालेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या 3 तारखेला रायगडावर महाराजांचं निधन झालं. 100 The monument name Sarjapoti, actually constructed by Bijapur dynasty. हो, मला चालू माझं काय ठरलं. कॅमेरामॅन अमोल के साथ धीरज पाटिल ब्लॉगर.
बने रहिए हमारे साथ। अमोल माहिती वाचून दाखव. तो मित्रांनो बघू शकता आपण आलो पन्हाळा गडामध्ये 3 दरवाजे. पन्हाळा गडाला उत्तर, पूर्व आणि पश्चिमेकडे 3 दुरीय प्रवेशद्वार आहेत. पश्चिम दिशाकडील 3 दरवाजे हे गटाचे मुख्य प्रवेशद्वार आहेत. बाकीचं तुम्हाला मी फोटो टाकेल त्यात, ते वाचून घ्या तुम्ही. मी नाही वाचणार. बोलते Thank you.